ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या वतीनं समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या चरित्र ग्रंथातील श्री गजानन विजय या ग्रंथातील 18व्या अध्यायावरचं निरूपण मी आपल्यासमोर, चिंतन मी आपल्यासमोर आज मांडत आहे. मी डॉक्टर विकास बाहेकर बुलढाणा येथे असतो आणि आमचं भाग्य असं की शेगाव ही नगरी आमच्यापासून फक्त 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. सातत्यानं त्या भगवंताची कृपा आम्हा सर्वांवर या ठिकाणी असते आणि त्या कृपेनं मी आज तुमच्या समोर हा अध्याय जो आहे त्याचं निरूपण माझ्या अल्पमती मांडण्याचा प्रयत्न करतो. दासगणू महाराजांनी तुमच्या माझ्यापर्यंत श्री गजानन विजय या ग्रंथाच्या स्वरूपामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या सर्व लीला ज्या आहेत त्या अतिशय समृद्धपणे मांडलेल्या आहेत आणि त्या ग्रंथामध्ये त्या असलेल्या कथा ज्या आहेत त्या कथाच्या मागे शास्त्र जर आपण समजून घेतलं तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं श्रेष्ठत्व जे आहे किंवा ते साक्षात भगवंताचे अंश किंवा भगवंत कसे होते याची आपल्याला प्रचिती वारंवार येते. त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हे संत जे येतं हे आपल्याला वारंवार आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्याकरता, मदत करण्याकरता आणि त्या ग्रंथामध्ये जे आलेलं आहे गंडांतर ते टाळण्याकरता आपल्यासमोर असतात. कारण संत हे कधीकधी साक्षात परमेश्वरापेक्षाही तुमच्या माझ्यासाठी आवश्यक असतात. कारण ईश्वर हा न्यायनिष्ठूर असतो. भगवान श्रीकृष्णाने 100 गुन्हे झाल्यानंतर शिशुपालाला माफ नाही केलं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. याचा अर्थ तुमच्या माझ्यातला वाईटपणा जर गेला तर मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सर्व मानवासाठी निश्चितपणे कामी येऊ शकतो. हा विश्वास तुमच्या माझ्याप्रती संतांनी दाखवलेला आहे. फक्त संतांकडे पाहताना आपली दृष्टी जी आहे ती अतिशय शुद्ध असावी. त्या दृष्टीमध्ये जर अहिकतेचा अंश आला तर मात्र निश्चितपणे काहीतरी धोका होऊ शकतो याचा आपणही भान ठेवणं आवश्यक आहे. कारण संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संतांकडून वैराग्य घ्यावं, ते मोक्षाचे दाते आहेत. आपण वैराग्याच्या ऐवजी अहिक गोष्टीची मागणी करतो आणि त्यामुळे मोक्षापासून दूर राहतो. म्हणून संतांपुढे आपण अतिशय नम्रपणे अशा पद्धतीनं राहावं की आपल्या अंतरीचा भाव ते जाणतात आणि त्यानुसार ते तुम्हाला मला सातत्यानं मदत करत असतात. ह्या सर्व तत्वाचं चिंतन वेगवेगळ्या कथांमधून श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये निश्चितपणे आपल्याला सापडतो. म्हणून गजानन विजय हा ग्रंथ जो आहे हा अशा दृष्टीने जर अभ्यासला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतात. असो, 18वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये मूलतः 5 कथा येतात. ह्या सर्व कथा ज्या आहेत त्या लीला स्वरूप कथा आहेत आणि त्याच्यामध्ये चमत्काराच्या दृष्टिकोनातून पाहून त्या ईश्वराचं किंवा त्या संताचं चमत्कारिक स्वरूप जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न होतो. पण त्याच्यामागे चमत्कार कुठलाही नसून संत आपल्याला कशा पद्धतीने मदत करतात किंवा मानवी संबंधावर आपला विश्वास कशा पद्धतीने दृढ राहावा या दृष्टिकोनातून ते तुम्हाला मला कशी मदत करतात हे आपल्याला इथून दिसून येईल. असो, आपण सुरुवात करूया. 18व्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिली कथा आहे बायजाबाईंची. शिवराम पुंजाजी अबलकार आणि भुलाबाई पुंजाजी अबलकार यांच्या पोटी जे 3 मुलं होते त्यातली बायजाबाई ही एक कन्या. तिचा जन्म 1885चा. ही बायजाबाई जी होती तिचं लग्न अतिशय कमी वयामध्ये, त्या काळात तसेच प्रथाच होती, गबलाजी खलोकार म्हणून एक ग्रस्त अकोटचे त्यांच्याशी झालं. म्हणजे बायजा आणि गबलाजी यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती तारुण्यात आल्यानंतर आईवडिलांनी तिला अकोटला नेऊन सोडलं. अकोटला नेऊन सोडल्यानंतर तिथं लक्षात आलं की हा गबलाजी खलोकार जो आहे हा नपुसक आहे आणि मग त्या काळामध्ये किंवा कुठल्याही काळामध्ये स्त्रीवर तिच्या पतीचं
जर तसा अधिकार नसेल तर बाकीचा समाज कसा धावतो, विशेषतः घरातले लोक कसे धावतात याचे एक उदाहरण तिथे दाखवले. तिचा धीरच तिच्यावर वाईट नजर ठेवतो आणि वासनेच्या दृष्टीने तिच्याकडे पाहतो. आणि मग त्या ग्रंथामध्ये एक फार सुंदर अशा प्रकारची ओवी आलेली आहे. होता कामाची वासना नीती विलया जात असे. बघा, कामना वाढली, त्यातल्या त्यात ही अशी विषय वासना जर वाढली तर नीती विलया जात असे. म्हणजे मनुष्य हा कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध न पाळता सामाजिक बंधनं तोडून कसं वागायला सुरुवात करतो याचं उदाहरण त्या ठिकाणी त्या धीराच्या स्वरूपामध्ये दिसतं. परंतु तो ज्यावेळेस तिच्याजवळ जातो त्यावेळी त्याचा मुलगा वरच्या मजल्यावरून खाली पडतो आणि त्याला लागतं. ते लागल्यानंतर ती बायजा त्याला समजून सांगते की हे काही योग्य नाही आणि तो सुद्धा तिच्यापासून परावृत्त होतो. मात्र मग शिवरामपंत आणि भुलाबाई तिला घरी आणतात, म्हणजे मुंडगावला आणल्यानंतर तिथून ते गजानन महाराजांकडे पहिले घेऊन जातात. ही गोष्ट फार महत्वाची. आपल्या समाजामध्ये सत्पुरुषांवर, संतांवर, विशेषतः अशा प्रकारचे जे विधेयी संत असतात याच्यावर समाजातल्या एका विशिष्ट वर्गाचा फार विश्वास आहे आणि तितकेच काही पूर्वगामी लोक त्याला अविश्वासक पद्धतीने पाहतात. पण या परिवाराचा त्यांच्याकडे विश्वास होता. ते पहिल्यांदा बायजाबाई तिथे घेऊन जातात आणि बायजाबाईला तिच्या समोर घेऊन गेल्यानंतर, महाराजांसमोर उभं ठेवल्यानंतर ही सर्व कथा सांगितल्यावर महाराज फार सुंदर पद्धतीने एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, ती सुद्धा ओवी महत्वाची. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. म्हणजे हा पुरुष वर्ग जो समजत आहे हे सर्व जे येतं हे हिचे वडील आहेत, संबंध वडील आहेत. वडील आपल्या मुलीकडे कधीही वासनेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. हा फार मोठा संदेश जो येतो त्याच्यामध्ये लक्षात येतो. पाहण्याबरोबर संताचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे त्या एका वाक्यानं महाराजांच्या या बायजेला फार मोठा आधार येतो आणि ती मनोमन म्हणते की भगवंता, म्हणजे भगवंता हे शब्द दोघांसाठी, साक्षात गजानन महाराजांसाठी आणि त्या भगवंतासाठी सुद्धा, की तुझ्यामुळं मला अशा प्रकारचा एक खंबीर अशा प्रकारचं कवच मिळालं की मी आता मला कुठल्याही पुरुषाचा स्पर्श होणे नाही आणि मी जो आहे तो आता पूर्णपणे तुझ्या सेवेमध्ये तल्लीनपणे राहू शकते माझ्या आयुष्यभर. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बायजाबाईचं भाकीत पुसण्यासाठी गेल्याबरोबर बायजाबाईला अशा पद्धतीनं भगवंतानं, म्हणजे साक्षात गजानन महाराजांनी असं तिला पूर्णपणे एक कवच दिलं. मग मुंडगावी परत आल्यानंतर हे दोघं जण तसे आश्वस्त झाले, आई वडील, आणि त्यांनी तिला आनंद झाला की आपण या गजानन महाराजांच्या सेवेमध्ये राहू. आणि त्या गावामध्ये पुंडलिक भोकरे, हे पुंडलिक भोकरेंनी फार मोठी गजानन महाराजांची कथा व्यापलेली. पुंडलिक भोकरे आणि बायजाबाई हे दोघं जण जे आहेत हे मग सातत्यानं गजानन महाराजांच्या दर्शनाला वारीमध्ये जायला लागायचे आणि आईवडिलांनी सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्यांना आश्वस्त केलेलं होतं. आणि तिथे ते गेल्यानंतर जाणं येणं चालू झाल्यानंतर समाज परत या ठिकाणी मदत येतो ही वारंवार आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिले तिथे धीर आला, आता इथे समाज आला. समाज म्हणतो की या दोघांचं हे जाणं येणं जे आहे हे नुसता एक बहाणा आहे आणि हे विषय भोग घेतात. बघा, प्रत्येक काळामध्ये स्त्री अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या निमित्तानं बदनाम केली जाते. त्याच्यामध्ये पुरुषाचं कोणीही कधीही काही वाकडं करत नाही. हे समाजाला आजच्या काळापर्यंत आपल्या लक्षात येईल. हा प्रसंग जो आहे हा जवळपास, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तिचा मी जन्म सांगितला 1885, तर हा 1900 दरम्यानचा प्रसंग आहे. मग आपण त्या जाण्या येण्याच्या त्यांच्या याच्यावर समाजाचं जे सातत्यानं शिंतोडे उडवणं सुरू झालं. पुन्हा ही भुलाबाई जी आहे ती भुलाबाई म्हणे की आपण असं करू की गजानन महाराजांकडे हिला पुन्हा घेऊन जाऊ. तिनं तिच्या मुलीला अद्वातद्वा बोलली की असे चाळे काय करते वगैरे. नवऱ्यालाही सांगितलं की हिचं काही त्या मोताराशी लग्न लावून देऊ वगैरे. परंतु परत आपण तिथे जाऊ. आता दुसऱ्यांदा महाराजांकडे आले. आता महाराज जे तर ते प्रत्येकाचं अंतरंग पूर्णपणे जाणतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सातत्यानं. त्यांना काही वेगळी गोष्ट सांगण्याची गरज नसते. जेव्हा हे त्यांच्यासमोर आले त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की पुंडलिक भोकरे सुद्धा त्यांच्या बरोबर होते. मला असं वाटतंय पुंडलिक भोकरे या आईवडिलांच्या आणि बायजाबाईंच्या बरोबर, म्हणजे तिघांच्या बरोबर जर शेगावला आले असतील तर ही त्या पुंडलिक भोकऱ्याच्या शुद्धतेची, पावित्र्याची आणि त्याच्या
आपण ज्याला म्हणतो प्युरिटीची ही खरी मला निशाणी वाटते, की तो स्वतः तिथे आला, त्यानं स्वतः त्याची स्वतःची शुद्धता किंवा पावित्र्य तिथे दाखवून दिलं की मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. ज्या क्षणाला गजानन महाराजांच्या समोर हे दोघं उभे राहिले त्यावेळेस महाराज यांचं गाणं कोणतं ऐकण्याच्या व्यतिरिक्त काय म्हटलं बघा, बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. महाराजांच्या समोर उभं राहिल्याबरोबर ते म्हणतात की तुझी पूर्वजन्मीची बहीण आहे. आणि स्पष्ट शब्दामध्ये दुसरं कवच दिलं, लोकनिंदा जरी करीती तरी अंतरने द्यावे इजप्रती, हिला दूर नको करू. आणि नंतरच्या चरणामध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, दोघे मिळवणी करावी भक्ती सच्चिदानंद हरीची. दोघे मिळवणी करावी भक्ती सच्चिदानंद हरीची हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि हा समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. आपल्या या संस्कृतीमध्ये दोन प्रकारचे संत असतात. एक संत जे येतं ते स्वतःच्या साधनेनं, तप साधनेनं किंवा स्वतःच्या ज्ञानानं वर येतात समाजामध्ये आणि मग त्यांना एक मान्यता पाहिजे असते आणि ते स्वतःचा पंथ तयार करतात. आणि दुसरा संताचा प्रकार जो असतो ते ईश्वरापासून आलेले असतात, ते स्वतःचा पंथ निर्माण करत नाहीत, ते त्या ईश्वराप्रती सातत्यानं समर्पण भावना असतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातून आलो पण जे ऋषीमुनींनी सांगितलं ते सत्य वागून दाखवायचं, म्हणजे लोक आमच्या पद्धतीनं, म्हणजे आम्ही जसं मार्गाने गेलो तसे चालू लागतील, ऋषी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालू लागतील. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. गजानन महाराज काय म्हणतात इथे, दोघे मिळून करावी भक्ती सच्चिदानंद हरीची. त्यांनी असं म्हणलं नाही तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करा, शेगावला चक्र मारा 21 या 25 या जेवणावळी द्या असं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवण्याचं आहे की गजानन महाराज हे साक्षात त्या भगवंताचा विग्रह होते आणि ते विधेय होते आणि साक्षात चैतन्य होतं ते भगवंताचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याची तू भक्ती केली म्हणजे झालं, मी ज्या कारणाकरता या पृथ्वी तलावर आलो ते काम जे ते यातून पूर्ण होईल. आणि याची प्रचिती आपल्याला महाराजांच्या समाधीच्या अभंगा त्या अध्यायामध्ये निश्चितपणे येते. महाराज तिथे 19 अध्यायामध्ये एका ठिकाणी म्हणतात पंढरपूरच्या पांडुरंगासमोरच काय म्हणतात ते तिथे, की आता माझं इथलं कार्य संपलं, आता मला तुम्ही बोलून घ्या, मला तुमच्या समोर तुमच्या पायाशी रुजू करा. तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की मला जे तुम्ही पाठवलं ते तुम्ही परत मला बोलून घ्या, मी या ठिकाणी आलो, माझं कार्य झालेलं आहे. तर हे जे संत दुसऱ्या कोटीचे मी सांगितले भगवंताचे विग्रह जे असतात त्या कोटीतला तुमचा माझा हा संत आहे. म्हणून ते स्पष्टपणे म्हणतात की लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती, दोघे मिळवणी करावी भक्ती सच्चिदानंद हरीची. आणि नंतर मग ते थंबी देतात समाजाला की ज्या पद्धतीनं नामदेवासाठी जनाबाई तिथे पंढरपुरामध्ये होती, नामदेवाचा तिच्यावर पूर्णपणे आशीर्वादाचं कवच होतं, ती त्यांच्या म्हणजे शिष्य म्हणून गुरुस्थानी नामदेवाला मानत होती, त्या पद्धतीनं ही माझी जनाबाई आहे. आणि म्हणून ते सांगतात की माझ्या जनाबाईस कोणी ना आता छळावे, म्हणजे तिच्या भक्तीचा पूर्ण मार्ग जो आहे तो गजानन महाराजांनी अशा पद्धतीने सुकर केलेला आहे. सुरुवातीला तिच्या आईवडिलांना आश्वस्त केलं, नंतर पुंडलिकाची ती पूर्वजन्मीची बहीण ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही माझ्या सम्मुख येऊन त्या सच्चिदानंद ईश्वराची किंवा हरीची सातत्यानं भक्ती करत राहा, तुम्हाला मी पूर्णपणे अभय देतो आणि मी शिष्यत्व म्हणजे गुरुत्व तुमचं पद करतो आणि तुम्ही माझे शिष्य आहे. ज्या पद्धतीने नामदेवाची जनाबाई होती त्या पद्धतीने माझ्यासाठी बायजा आणि पुंडलिक भोकरे. याचं वैशिष्ट्य हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. म्हणून आणखी की गजानन महाराज मंदिरामध्ये त्या काळामध्ये सातत्यानं पुंडलिक भोकरे आणि बायजाबाई हे वारीला जायचं, तर त्यांच्यासाठी तिथे राहण्याच्या मुक्कामासाठी एक खोली नेहमीकरता ठेवलेली होती. इतकं त्या दोघांच्या भक्तीचं त्या पूर्ण मंदिर परिसरामध्ये खरोखर कौतुक होतं आणि त्यांच्या भक्तीची श्रेष्ठता सुद्धा तितकी होती. आणि म्हणून श्रेष्ठ शुद्ध भक्ती जी आहे ती तुम्हाला त्या स्वरूपामध्ये सापडते. दुसरी कथा जी आहे ती डॉक्टर त्र्यंबक भाऊ कंवर हा परिवार जो आहे तसा अकोल्यातला आहे. तो त्यांचा सराफा वगैरे आपण ती महाराजांसाठी त्यांनी जेवण वगैरे आणलं ती कथा आपण पाहिलेली आहे. त्याच्या वहिनीने नानीने बनवलेली चून भाकर वगैरे त्याने आणली, गाडी सुटली, उशीर झाला, ती आपल्याला कथा माहिती आहे. इथे या 18व्या अध्यायामध्ये दुसरी कथा आहे. हे स्वतः डॉक्टर झाल्यानंतर खामगावला ज्यावेळेस ते नोकरीला होते त्यावेळेस त्यांना एक दुर्धर अशा प्रकारचा फोड झाला.
त्याला या शास्त्रानुसार जे जे काही त्या काळामध्ये औषधी असतील त्या औषधी, जे जे काही लेपन असतील ते, ज्या ज्या काही शस्त्रक्रिया असतील, डॉक्टरांची ओपिनियन असतील ते सर्व झाले. परंतु त्याच्यात कुठेही त्याला आराम पडेना. दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडत चालली. परिवारसुद्धा चिंतेत आला, मोठे बंधूसुद्धा चिंतेत आले त्यांचे. आणि एक दिवस रात्री अचानक एक बैलगाडी आली, दमनी. दमनी म्हणजे फार सुंदर वाहन आपल्या जुन्या काळातलं आहे, मस्त ते झाकलेलं असतं सगळ्या बाजूनी. आणि ती रात्री 12-1 वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस सर्वत्र अंधकार होता, कोल्हेकुई चालू होती असं सांगितलं. तर कोल्हेकुई त्या काळात सगळीकडे जंगल असल्यामुळे व्हायची. ती काही भीषणता दाखवण्याचा प्रयत्न नाही येतो, पण त्या काळात असायची ती. मग त्या काळात तो आला आणि त्याला सांगत असताना की एक ब्राह्मण वेशामध्ये गाडीवाला आला. तो ब्राह्मण वेशात का सांगितला हे काही मला समजलं नाही, पण तो आला. आल्यानंतर त्यांनी स्वतः भाऊकवर स्वतःच्या त्या रुग्णशय्येवरून त्याला पाहत होते. त्यांच्या दरवाजा वाजवल्यानंतर त्यांच्या भावाने तो उघडला. उघडल्यानंतर तो म्हणे, मी गजा नावाचा व्यक्ती आहे, मी शेगावरून आलो, महाराजांनी मला पाठवलं, हे तीर्थ दिलेलं आहे, अंगारा दिलेला आहे. तो तीर्थ त्यांनी पिलं. अंगारा त्या फोडाच्या जागी लावल्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासानंतर त्यातून सर्व जो पस असतो तो निघून गेला आणि पूर्णपणे ती जखम जी ती मोकळी झाली. त्यांना रात्री झोप लागली आणि चांगल्या प्रकारे ती झोप लागल्यानंतर त्यांच्या थोड्या वेळानंतर लक्षात आलं की यार या माणसाला पण थांबायला पाहिजे होतं. मग त्यांनी त्यांचा नोकर वगैरे पाहायला पाठवतो, पण गजा, ती गाडी, ते सर्व गायब. आणि मग थोडी स्वस्थता लाभल्यानंतर 8-10-15 दिवसानंतर भाऊ कवर परत महाराजांना भेटायला गेले. तर महाराज त्यांच्याकडे पाहता पाहता हसतानाच म्हणत, पूर्वीची कथा तुम्हाला वाटत असेल की ज्यावेळेस ते तो डब्बा घेऊन येताना उशीर होतो त्यावेळेस ते उपाशी राहिलेले असतात, वाट पाहत असतात त्याची. तसं यावेळेस ते म्हणतात, का रे माझं बैलगाडी आली, माझे बैल आले, त्यांना तू चारा दिला नाही. अंतरीची ही गोष्ट भाऊ कवरच्या महाराजांनी त्वरित ओळखली आणि त्वरित ओळखून ते सांगितल्यानंतर गैरून आलं भाऊंना. म्हणजे आपल्या भक्तासाठी संत सातत्यानं धावून जातात, याची जाण सर्व भक्तांनी ठेवणं आवश्यक असते. कधी कधी भक्तामध्ये सुद्धा त्याच्यामुळं अहंगंड निर्माण होतो किंवा मोठेपणाची भावना निर्माण होते. कारण आजच्या काळामध्ये अशा प्रकारचे संत आपल्या गुरुस्थानी मानणे, त्याला एक स्टॅटस सिम्बॉल निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे संत जे असतात ते तुम्हाला कशा पद्धतीने सांभाळतात, ह्या कथा ज्या येतात ह्या गजानन विजय ग्रंथातून आपण समजून घेतलं पाहिजे. त्यात मोठेपणा बाळगायचं नसते, त्यातून दिवसेंदिवस नम्रता आली पाहिजे. भाऊ कवरचं चरित्र अशा पद्धतीचं पहिल्यापासून आहे. म्हणून भगवंत त्याच्यासाठी धावले, संत त्याच्यासाठी धावले. असो, संत जे येतात ते मी सांगितलं करुणेचे सागर असतात. ते अशा भक्तासाठीच नाही, अभक्तासाठी सुद्धा जर त्यांना करुणार्थ अशा प्रकारच्या आतून जर त्यांनी मनापासून जर आळवणी केली तर संत त्याच्यासाठी सुद्धा धावत असतात. तिसरी कथा याच्यामध्ये जी ती फार महत्त्वाची, ती बापूना काळेंची. बापूना काळे हा पोरगासा त्या काळात होता ज्यावेळेस महाराजांच्या बरोबर जगू पाटील, म्हणजे जगू बाबा, हरी पाटील ही सर्व मंडळी जी आहे पंढरपूरच्या दर्शनाला गेली. म्हणजे पंढरपूरला म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. ते वर्ष आहे 1902 आणि त्या वर्षी 16 जुलैला आषाढी एकादशी होती. ही सर्व मंडळी नागझरी जे गोमाजी महाराजांचं ते त्यांचं तसं मूळचं श्रद्धास्थान या पाटील परिवाराचं, तिथून दर्शन घेऊन ते रेल्वेने तिथं पोहोचले. आता दिवसेंदिवस आपण पाहतो पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला देशविदेशातून आषाढीच्या वेळेस 10 लाख, 15 लाख, 20 लाख लोकांपर्यंत गर्दी असते. ही गर्दी भक्तिभावामुळे त्या काळापासून सुद्धा आहे. आणि त्यावेळेस मग जी गर्दी होती त्या गर्दीमध्ये हे सर्वजण त्या पंढरपुराला कोकाजी पाटलाच्या वाड्यामध्ये उतरले आणि तिथून सर्वजण पहिले चंद्रभागेला दर्शनाला गेले. आणि त्या दर्शनातून येत असताना आता ही गर्दी पाहता तुम्ही, 5-7 लाखाची गर्दी त्या काळात निश्चित असेल. त्या गर्दीत येताना हा पोरसावदा 16-17 वर्षाचा जो बापुना होता, हा बापुना कुठेतरी तो मागे पुढे हरपला आणि तो बिराडी ज्यावेळेस आला त्यावेळेस सर्व मंडळी दर्शनाला येऊन गेली होती. तो एकटा आपल्या त्या गर्दीमध्ये आला, पण तो सैरभैर अवस्थेमध्ये होता, कारण बरोबरचं कोणी नाही. मग त्या सैरभैर अवस्थेमध्ये तो त्या मंदिराभोवती आजूबाजूने फिरला. त्यांना आतून आळवणी गेली खूप की भगवंता इतका कसा निष्ठूर झाला, मला तुझ्यापर्यंत येता येत नाही. कदाचित त्याने हिंमत केली त्याला जाता यायला असतं, पण त्याची आर्तता जी आहे ती मात्र तिथे खरोखर त्या गजानन विजय ग्रंथामध्ये वाचण्यासारखी आहे, चिंतन करण्यासारखी आहे. ती आर्तता जर असली तर भगवंत वैकुंठ सोडून तुझ्यापर्यंत येतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ती आर्तता दासगणूंनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली, ती आर्तता निश्चितपणे आपण पाहिली पाहिजे. मग
तो अतिशय खिन्न अवस्थेमध्ये बिराडी परत येतो आणि तो पडलेला असतो. मग थोड्या वेळानंतर जगूबाबा, हरी पाटील त्यांच्याबरोबरचे बाकीची मंडळी दर्शन घेऊन येतात परत. मग आल्यानंतर त्याला ते हिनवायला सुरुवात करतात. आता हा सामान्य माणसाचा स्वभाव असतो. बाजारामध्ये चांगली मेथी जर मिळाली तर दुसऱ्याची मेथी जुडी जर थोडीशी खराब असली त्याला सुद्धा आपण हिनवतो. इथं तर साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं होतं. मग त्यांनी याला हिनवायला सुरुवात केली, चिडवायला सुरुवात केली. आणि ते चिडवता तसा बापूना पाटील किंवा बापूना काळे हा अतिशय हुशार, विद्वान अशा प्रकारचा व्यक्ती होता. त्याचं वाचन चिंतन चांगलं होतं. मग ते काही म्हणायला लागले की हा वेदांती आहे, म्हणजे वेदांती सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व मानतात. मग याला काही तिकडे येण्याची गरज नाही. बाबा पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये मंदिरामध्ये येण्याची काही गरज नाही. याला बाहेरच्या बाहेर ईश्वर सापडू शकतो, याला तिथे येण्याची गरज नाही. इथं बसल्या बसल्या सापडू शकतो. मग त्यात पुन्हा एक जण टोमणा मारतो. मग इथलं जर सापडतो तर मग हा शेगावून इथपर्यंत आला कशासाठी? मग असे त्याला टोमणे मारत असतात. मग महाराज मात्र पडल्या जागी ही गोष्ट पाहत असतात. आता संताचं हृदय जे असतं त्याला वात्सल्याची फार मोठी आतून एक शक्ती असते. आणि म्हणून कुठेही कोणावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल आणि त्याची मानसिकता जर दुखवल्या जात असेल, त्याचा जर समजा अशा प्रकारचा मुखभंग होत असेल तर संत त्या ठिकाणी धावून जातात. आणि त्या वात्सल्यानं, माऊलीच्या वात्सल्यानं गजानन महाराज बापूना पाटलापर्यंत गेले. आणि बापूनाला म्हणे काय का खिन्न बसला? त्यांनी सांगितली का हकीकत? महाराजांना ती ज्ञात होतीच. दर्शन झालं नाही, काय हरकत नाही म्हणे, मी तुला साक्षात दर्शन दाखवतो. त्या दिवशी महाराजांनी त्याला जे दर्शन दिलं ते म्हणजे फेटा, म्हणजे पागोटं, शेला, कमरेचा आणि दुशीला अशा स्वरूपामध्ये त्याला दर्शन दिलेलं आहे महाराजांनी. आणि साक्षात तो ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली आणि पायाकडे पाहिलं तर त्याला भगवंताचं, विठ्ठलाचं स्वरूप जे वैजयंती माळा वगैरे सर्व अशा प्रकारचं दिसलं. आणि करकटेवर ठेवलेले आणि वर पाहतो तर त्याला साक्षात गजानन महाराज दिसले. आणि तो आतून भरून आला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे आले की ज्यासाठी मी शेगावपासून इथे आलो आणि इथे आल्यानंतर या थोड्याशा विलंबामुळे माझा जो काही चुकामुक झाली आणि मला भगवंताचं दर्शन झाले, साक्षात भगवंत माझ्यासाठी आला, ही आर्थता जी आहे ही त्याला आतून लक्षात आली. आणि भगवंत सर्वांसाठी धावतो हेही त्याला पटलं. आता भगवंताचं दर्शन झालं हे आजूबाजूच्या नाही समजलं. मग ते म्हणतात महाराजांना की आम्हाला तुम्ही दर्शन द्या त्या पद्धतीनं, त्या स्वरूपात. तेव्हा मात्र महाराज म्हणतात ती गोष्ट फार महत्त्वाची आहे की बापुना सारिके मन आधी करारे आपुले, किंवा निष्पाप करा आधी मन आपले. 19व्या अध्यायामध्ये महाराजांनी बाळाभाऊंना ह्या भक्ती म्हणजे भगवंतापर्यंत प्राप्तीच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा 3 मार्ग सांगितले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कर्मकांडाचा मार्ग आहे, तो आपल्याला पुढे पाहायचाच आहे. दुसरा जो आहे तो भक्तीचा, त्यामध्ये सुद्धा बरेचसे भक्त जे आहेत त्याच्यामध्ये ते सांगितले की आपलं मन शुद्ध केल्याशिवाय, आपल्या सर्व प्रकारच्या वासना मारल्याशिवाय, आपण अतिशय निष्पाप आतून झाल्याशिवाय ईश्वर तुमच्याकडे पाहूच शकत नाही. जी गोष्ट बापुनामध्ये भगवंताला गजानन महाराजांना आढळली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी साक्षात त्यांच्या समोर विठ्ठलाचं स्वरूप दाखवलं, ती गोष्ट त्यांना जी दाखवली होती ती आजूबाजूंच्या या दांभिक लोकांमध्ये जरी जवळचे होते, सर्व दृष्टीने मदत केलेली जगोबाबांनी, हरी पाटील तर पाटील परिवारातलेच होते, त्यांनी सुद्धा दिलेले, पण तरी याच्यामध्ये काहीतरी पाटीलकीचा वगैरे जो अहंकार आहे, तो अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही हे त्यातून दिसून पडतं. म्हणून नम्रता, अहंकाराचा पूर्णपणे नाश झाल्याशिवाय मन शुद्ध होत नाही हे या प्रसंगातून दिसतं. त्याचबरोबर आणखी गोष्ट या प्रसंगात लक्षात येते, ती महत्त्वाची गोष्ट आहे की भगवंताचा संचार या चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र आहे. आणि जसं आपण माघवद्य सप्तमीला भगवंत प्रगट झाले म्हणतो, गजानन महाराज प्रगट झाले. प्रगट झाले म्हणजे काय? प्रगट होण्याची गोष्ट लक्षात ठेवा. बापुना पाटलापुढे पुन्हा ते त्याच पद्धतीने प्रगट झाले, पंढरीच्या पांडुरंगाच्या स्वरूपात प्रगट झाले. प्रगट झाले याचा अर्थ असा आहे, आणि इथून एक फार मोठी म्हणजे आपल्याला एक फार मोठं आपल्याला इथून तत्व शिकणं आवश्यक आहे. आपण कुठे गावाला जातो तर तो प्रवास आपण करतो आणि 5-7 तासांनी आपण त्या गावाला पोहोचतो, म्हणजे आपल्याला तो काळ लागतो जाण्या येण्याकरता. पण भगवंत प्रगट होतात म्हणजे काय की त्या वातावरणामध्ये पंचमहाभूताच्या स्वरूपामध्ये भगवंत त्या ठिकाणी असतात. फक्त तुमच्या भावना तशा प्रकारच्या घनीभूत झाल्यानंतर ते ईश्वराचं अवतरण त्या ठिकाणी होतं किंवा ईश्वर त्या ठिकाणी अवतरित होतात. हे आपण प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे. ते याच्याकरता लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपला व्यवहार करत असताना कधी कधी काही चुकीच्या गोष्टी करतो, कोणाची फसवाफसवी करतो,
कधी कधी जसं मी स्वतः डॉक्टर आहे तर आपण स्वतःला फार हुशार समजतो आणि त्यामुळे आपण कधी कधी पेशंटला कशाही प्रकारचं वागू शकतो जशी, पण ते चालणार नाही. माझ्या कॅबिनमध्ये मी कितीही हुशार असलो तरी या वातावरणामध्ये साक्षात भगवंत आहेत याची जाणीव जर मला असली, नम्र जाणीव, तर माझ्या हातून कदापि पाप होणार नाही. आणि पाप जर झालं नाही तर मी निश्चितपणे तितक्या प्रमाणे निर्मळ किंवा पवित्र राहू शकतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कारण भगवंत हे अशा प्रकारे घनीभूत होऊ शकतात, प्रगट होऊ शकतात. आणि याच्या पुन्हा 2 उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. प्रल्हादाला ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचारलं की तू नारायण नारायण सारखा करतो, हा नारायण कोण आहे, हा कुठे आहे? नारायण माझा स्वामी आहे, या जगताचा स्वामी आहे, चराच्या सृष्टीमध्ये आहे. तो म्हणे असं चराच्या सृष्टीमध्ये? मग माझ्या या राज्यसभेत सुद्धा असेल. हो म्हणे तुमच्या सभेत सुद्धा आहे. कुठे आहे? म्हणे कुठे? या खांब्यात सुद्धा आहे. आणि खांब्याला ज्यावेळेस प्रहार केला, खांब्यातून हिरण्यकश्यपूसाठी त्यावेळेस नृसिंहाचा अवतार प्रगट झाला आणि नृसिंहाने हिरण्यकश्यपूला त्याच्या प्रारब्धानुसार त्याचं फळ दिलं. आणि हाच भगवंत द्रौपदीनं ज्यावेळेस कौरवांच्या राजसभेमध्ये तिचं वस्त्राणत होतं त्यावेळेस भगवंताच्या नावानं टाहो फोडला किंवा भगवंताचा आर्तपणे पुकार केला, भगवंत तिथेही घनीभूत झाले. म्हणजे भगवंत प्रल्हादासाठी, प्रल्हादाच्या शब्दासाठी हिरण्यकश्यपूला त्याचं प्रारब्धाचं फळ देण्यासाठी आले. कारण त्याचं प्रारब्ध त्या पद्धतीने त्यांना वाईट होतं, खराब केलेलं होतं, त्याचं फळ तसं मिळालं. पण द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी सुद्धा भगवंत आले. म्हणजे तुमच्या अंतईची भावना शुद्ध असेल, तिच्यामध्ये आर्ततेची खोली असेल, तर भगवंत चराचर सृष्टीमध्ये साक्षात असतात, ते घनीभूत होतात, त्याला प्रगट होणं म्हणतात. माघ वद्य सप्तमीला अशीच तुमच्या माझ्यापैकी कुठल्या तरी भाग्यवान व्यक्तीची सर्वपणे भावना जी ती घनीभूत झाली आणि गजाननाचे चरण तुम्हाला मला लाभले, जे बापूंना तिथे सापडले. हे बापूना पाटील जे येतं हे अतिशय हुशार होते. नारायण पाटील जे येतं या पाटील परिवारातले, त्यांच्याकडे ते दिवाणजी होते. मोडी लिपी लिहिण्यामध्ये अतिशय तरबेज होते, हिशोबामध्ये अतिशय वाकबगार होते आणि त्यांचा उपनिषदांचा फार मोठा अभ्यास होता. आणि आयुष्यसुद्धा चांगलं 91 वर्षाचं आयुष्य जगले. 1873 ते 1964 पर्यंत ते आयुष्य जगले. त्यांचा मुलगा जो आहे तो सुद्धा नंतर चांगल्या प्रकारे कीर्तनकार वगैरे झाला. कारण या परिवारावर, एकंदरच काळे परिवारावर भगवंताची तशा प्रकारची कृपा होती. याच वेळेचा एक प्रसंग असा आहे आणि तो प्रसंग सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण हा 1902चा काळ जो आहे, त्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी काही संसर्गजन्य रोग असे पसरलेले होते. प्लेग, कॉलरा अशा प्रकारचे रोग पसरले होते. आणि त्या काळामध्ये तिथे पंढरपुरामध्ये या मरीची साथ म्हणजे कॉलराची साथ होती. आणि मरीची साथ किंवा कॉलराची साथ जी असते त्याच्यामध्ये शरीरामधून इतक्या प्रमाणात पाणी बाहेर जातं, म्हणजे मोशनच्या मार्गे, की आपण तितकं पाणी भरू शकत नाही. मी तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये ते शास्त्र सांगतो. आपल्या दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला 16 गेजची म्हणजे सगळ्यात मोठी निडल जर लावली तर 500 ml पाणी जाण्याकरता 9 मिनटं लागतात. म्हणजे 9 मिनटामध्ये तुम्ही दोन्ही पायातून आणि दोन्ही हातातून जर शिरेत आपण जर व्हेन लावली तर आपण फक्त 2 लिटर पाणी आपल्या शरीरात सोडू शकतो. पण कॉलऱ्याची एक संडास जर झाली तर 2.5 ते 3 लिटर पाणी एका मिनिटात निघून जायचं. म्हणजे असं न भरल्यामुळे डिहायड्रेशन त्या काळामध्ये लोक मरायची. ती मरीची साथ, तर ती मरीची साथ तिथं आलेली होती. आणि त्यावेळी या शेगावच्या बाजूलाच, शेगावच्या समोर गेल्यानंतर मन नदी आहे. त्या मन नदीच्या काठावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कवठा म्हणून गाव आहे आणि पलीकडे बहादुरा म्हणून गाव आहे. त्या बहादुरा गावचे एक वारकरी होते. त्या वारकऱ्याचं नाव जे आहे ते पंढरी सखाराम माळी. पण या पंढरी सखाराम माळी वारकरीला जे भगवंताने म्हणजे संत गजानन महाराजांनी जे त्याच्यावर गंडांतर टाळलं त्याच्यापूर्वी त्याची एक कथा सांगणं आवश्यक आहे. या पंढरीचे वडील जे आहेत सखाराम माळी यांचा जन्म 1921चा. आणि त्यांच्या आयुष्याच्या वेलीला 40 वर्ष कुठलंही फूल लागलं नाही. त्याच्यामुळे ते दरवर्षी वारीला जात असताना भगवंताकडे साकडं, म्हणजे आता या पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालता येत नाही बरं काय, पण या सखारामानं घातलं हे लक्षात घ्या. तुम्हाला त्याचाही अर्थ सांगतो मी तुम्हाला. हे साकडं घातलं आणि साकडं काय घातलं की मला जर तू माझ्या संसारवेलीवर मुलगा किंवा मुलगी जर झालं समजा मला तर मी संन्यास घेईन. मात्र हे निर्वाणीचं बोललो होतो. आणि 1821चा ज्याचा जन्म त्याला
1862ला म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी सखाराम पाटला मुलगा झाला. त्याचं नाव पंढरी. सखाराम माळी दरवर्षी वारीला जायचे आणि त्यांचा मुलगा जो आहे त्यानं सुद्धा तो वारीचा धर्म सांभाळला आणि जसा हा मुलगा झाला तसे ते संन्यस्त झाले. आणि ते एका त्यांच्या मित्राबरोबर, त्यांना एक मित्र होते नाथ महाराज म्हणून, त्यांच्याबरोबर ते सातत्यानं सगळ्या तीर्थांवर सातत्याने फिरत असत. हा मुलगा झाला. पंढरीनं सुद्धा आपल्या वडिलांसारखी ही वारी सुरू केली. त्याचा जन्म जो आहे तुम्हाला मी सांगितलं 1862चा. आणि बरोबर 1902ला हे सर्व मंडळी जसे गजानन महाराजबरोबर जगुआबा, हरी पाटील, बापूना पाटील हे सगळे जसे गेले होते तसं हा सुद्धा गेला होता आणि त्या कुकाच्या पाटलाच्या वाड्यातच उतरलेला होता. आणि त्याला त्यावेळेस त्या मरीनं गाठलं आणि सगळे निघा म्हणत असताना महाराजांनी पाहिलं घाई तर पडलेला आहे. मग महाराज म्हणजे याला घेऊन घेतलं पाहिजे, आपल्या बरोबरच आहे. सगळे म्हणजे त्याला हात लावला तर आपण मरून जाऊ, संसर्गजन्य रोग आहे, सामान्य माणसाला त्याची भीती वाटते. आपण करोनामध्ये पाहिलं जवळचे लोक आजारी पडले म्हणजे मेले जाऊ, आजारी पडले तरी आपण जात नव्हतो. हा प्रकार त्यावेळेसही होता. पण महाराजांनी सांगितलं की तुमचा शेजारी, तुमचा जवळचा व्यक्ती, तुमच्या गावातला व्यक्ती जर अशा प्रकारच्या संकटामध्ये असेल तर त्याला असं सोडू नये. पण ही शक्ती खरोखर संत म्हणून, भगवंताचा विग्रह म्हणून संत गजानन महाराजांचीच. तुम्ही आम्ही सामान्य लोक ही शक्ती आजही आपण दाखवू शकत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. महाराज त्याच्याजवळ गेले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि चल म्हटले. तो म्हणे आता कशाचं मला घर दिसतं, मी तर इथेच जाणार. आता याच्या मागे दोन अर्थ आहेत. पंढरीमध्ये आपल्याला मृत्यू येतो याचं सुद्धा भाग्य असतं काही जणांना. मी काही येत नाही आता. पण जेव्हा महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला, तुझं गंड्यांतर गेलं आणि खरोखर त्याचे रेच म्हणजे संडास आणि उलट्या ह्या तात्काळ थांबल्या आणि तो त्यांच्याबरोबर आला. आता तो त्यांच्याबरोबर आला, ही जी शक्ती आहे भगवंताची, ही शक्ती आपण सुरुवातीला सुद्धा पहिल्या दुसऱ्या अध्यायात पाहिलं. ज्ञानराव देशमुखांना ते तीर्थ वगैरे दिलं जातं. म्हणजे संत तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही, परंतु तुमच्या भाग्याला ते निश्चितपणे काही प्रमाणामध्ये निश्चितपणे बदलू शकतात. गंडा तर तुमच्यावर टाळू शकतात. कारण 1902ला जरी हे वाचले तरी 1920ला पंढरी माळी जे येतं यांचं निधन झालंच. म्हणजे वयाच्या 57-58 वर्षात त्यांचं निधन झालं. म्हणजे ते काही त्या काळात ते जास्त जगले नाहीत. पण या कथेतून एक बोध आपल्याला घेता येतो. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगासमोर कुठल्या प्रकारचं मागणं मागता येते. मग सखाराम माळ्यांनी मागितलं आणि पंढरीच्या पांडुरंगाने ते पूर्ण केलं असं जर आपण धरलं. पण त्याने शब्द पाळला. कोणता शब्द पाळला की मी संन्यास घेईल. कारण पुढे काही लोकांनी म्हणजे कोकाटे वगैरेची कथा आहे त्यांनी शब्द पाळलेला नाही. पुढे नारायण कोकाटेची वगैरे कथा तुम्ही पहा, त्याच्यामध्ये त्यांनी शब्द पाळलेला नाही. नंतर मग ते महाराजांनी आठवण दिल्यानंतर पाळला होता. म्हणजे यांनी शब्द पाळला आणि हा संन्यास झाला. आणि संन्यास झाल्यानंतर त्याच्याबरोबर जे मित्र होते नाथ महाराज मी सांगितले, ते एकदा नाशिक मुक्कामी असताना त्र्यंबकेश्वरला ते म्हणे अरे आता 12 वर्षाला आपण घराच्या बाहेर आहे, आपण मुलाला भेटायला गेलं पाहिजे. मग ते आले बहादुऱ्याला. सखाराम माळी संन्यास्त झालेले आणि त्यांचे मित्र नाथ महाराज. तिथे आल्यानंतर सगळे लोक मंदिरात उतरले आणि त्याच्या पाया पडायला लागले. गावातल्या बुजुर्ग लोकांना ओळखलं, हा तर सखाराम दिसतो. सखारामला त्यांनी ओळखलं. मग सखारामची पत्नी त्या वाणाला घेऊन आली आणि म्हणे तुम्ही आता 12 वर्ष झाले बाहेर गेले, आता तुम्ही घरी थांबा. नाही मी संन्यास्त झालो. म्हणजे त्याचा निश्चय दृढ होता. कालांतराने त्याचं तिथं निधन झालं. त्याची समाधी आज ते कवठे बहादूर गावामध्ये त्या मारुती मंदिराजवळ त्याची समाधीसुद्धा आहे. ह्या आपल्या शास्त्रामधल्या काही गोष्टी ज्या असतात ना, त्या गोष्टी खरोखर आपल्याला एखादा तत्व शिकवून जातात. म्हणजे आपण ईश्वराप्रती दिलेला शब्द जो असतो तो एकांतात असतो. ईश्वर त्याला तुम्हाला पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्याला पूर्ण करता की नाही याची प्रचिती पाहतात. म्हणून ईश्वरासमोर पहिली गोष्ट तर मागणी करू नका, कारण ते सर्वज्ञ असतात. ईश्वर म्हणजे संत, ते सर्वज्ञ असतात. ते तुम्हाला मला अंतर्बाह्य जाणतात. परंतु आपण जर तसा शब्द दिला असेल तर तो शब्द मात्र पूर्तता निश्चित करा. आणि ती शब्दाची पूर्तता केली तर ईश्वराची तुमच्यावर कृपा कायम राहू शकते. हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्या 18व्या अध्यायातला शेवटची एक कथा आहे. ती कथा फार महत्त्वाची. त्यामध्ये एक कर्मठ ब्राह्मण तिकडून कर्नाटक वगैरे भागातून इकडे महाराजांची कीर्ती ऐकून येतो. आता कर्मठ काय, ज्ञानयोगी काय, कर्मयोगी काय, त्यानंतर भक्ती मार्ग काय आणि योग मार्ग काय, हे पुन्हा आपल्याला त्यांना 19व्या अध्यायामध्ये दिसतं. पण कर्मठ मंडळी जी असते त्यांचं व्रत वैकल्य
त्यांचे सोहळे ओवळे हे फार कडक असतात. आणि हा जो ब्राह्मण तिथे येतो तो महाराजांना ज्या गोष्टी पाहतो तिथल्या, हे गांजा पिणं चालला, सर्व प्रकारची तिथं घाण पडलेली असं त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये केलं. फार सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं ते, बरं का. ते आपण पाहिलं पाहिजे. पण ते पाहिल्यानंतर किंवा तो हे पाहिल्यानंतर तो मनातून खट्टू होतो. तो अशा प्रकारे खट्टू झाला की मी चुकीच्या ठिकाणी आलो, मी काही इथे येण्याची गरज नव्हती, हे काही मला पटलं नाही, काहीतरी फसलो मी याच्यात, असं त्याला वाटतं. त्यातल्या त्यात त्याच्या सोहळ्या ओवळ्याचे त्याचे काही जे षोडोपचार किंवा उपचार असतात ते उपचार करायचे तर मला ते कुत्रं म्हणून पडलेलं असतं. आणि हे सगळं म्हटल्यानंतर मी फार फसलो असा तो आतल्या आत म्हणत असतो. मग त्याचं एक वर्णन केलेलं आहे, मध्वमती कर्मठ ब्राह्मण. आता हे मध्वमती काय हे एकदा आपण समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या विचारधारा सारखेपणानं चालतात. हिंदू संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्यामुळं आपण जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जाणले जातो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराला आपण तशा प्रकारचा मोकळेपणा सोडलेला आहे. हे सुद्धा हिंदू संस्कृतीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे आपण आपले विचार वेगळ्या पद्धतीने मांडण्यामुळं त्याचं सातत्यानं मंथन होत असतं. त्याच्यामुळं चांगुलपणा त्याच्यातून निघून येत असतो, चांगुलपणा वरती येत असतो सातत्यानं. म्हणून दर्शनशास्त्रामध्ये चार्वाक मतापासून वेगवेगळ्या प्रकारची मतं आली, दर्शनशास्त्र आलेत आणि त्याच्यामध्ये चार्वाक, त्यानंतर आपण जो पाहिला तो वेदांती जो आहे तो एक प्रकार त्याच्यामध्ये. आणि म्हणजे एका एका मुनींनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये न्याय आहे, वैशेषिक आहे, त्याच्यामध्ये पतंजल आहे योगशास्त्र, उत्तर मीमांसा, त्यानंतर पूर्वमीमांसा आणि म्हणजे अशा प्रकारचे 5-7 ते दर्शनशास्त्र आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये एक आधी शंकराचार्यांनी अद्वैत मताचा प्रचार केला. अद्वैत मत म्हणजे ईश्वर हा सर्वत्र सारखेपणानं पसरलेला आहे आणि त्या ईश्वरानं तुमच्या माझ्यामध्ये जे चैतन्य निर्माण केलेलं आहे तो अंशरूपात तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणून ईश्वर आणि तुम्ही वेगळे नाही आणि तुमच्या माझ्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे हे सांगणार अद्वैतवादच होय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये चिद्विलासवादामध्ये त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने केलेली. म्हणून ते सांगतात जळी स्थळी काष्टीपाशानी त्या भगवंताचा अंश आहे. परंतु त्याचबरोबर बरेचसे असे वेगवेगळे मत जे मांडलेले त्या मताचं हा मध्वाचार्य आहे त्याच्या मताबद्दल आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर शंकराचार्य म्हणतात अद्वैत म्हणजे सर्वत्र हा ईश्वर आहे, जो तुम्हाला मी प्रल्हादाच्या स्वरूपामध्ये सांगितला. रामानुजाचार्य ते म्हणतात विशिष्टाद्वैत म्हणजे आपण एका विशिष्ट देवतेची आराधना करतो आणि त्याच्याशी समरस होऊ शकतो, हे विशिष्टाद्वैत आहे. त्यानंतर मध्वाचार्याचे द्वैतमत, हे द्वैतमत जे आहे ना याच्याबद्दल पुन्हा विश्लेषण करणार आहे, पण बाकीचे पाहू आपण. त्याच्यानंतर वल्लभाचार्याचं शुद्ध द्वैत आणि निंबार्काचार्याचं द्वैत्वाद्वैत, अशा प्रकारचे 5-6 मत आहेत. हा मध्वाचार्य जे द्वैतमत यांनी जवळपास 37-38 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्यांचं आनंदतीर्थ या नावाने त्यांनी स्वतःला नोंदवून ठेवलेलं आहे. पुढे त्यांचा जन्म जो आहे तो 1238चा आणि त्याचा मृत्यू जो आहे तो 1317चा. हे म्हणजे आदी शंकराचार्यापासून ही अशी एक विचारसरणी आपल्या इकडे ती आलेली आणि त्या प्रत्येक विचारसरणीचे लोक आहेत. आणि हा जो ब्राह्मण आला होता हा मध्वमती शब्द वापरला त्याच्यामध्ये, त्याच्याकरता मी विश्लेषण सांगितलं. तर मध्वमती जे येतं त्याच्या द्वैताचं लक्षण जे आहे त्याच्या द्वैत ते 3 प्रकारे मानतात, ईश्वर, जीव आणि जड. मग भेद 5 प्रकारचे आहेत. जीवाजीवामध्ये भेद आहे, जीव ईश्वरामध्ये भेद आहे आणि जीव जळामध्ये भेद आहे. ईश्वर आणि जड, जड आणि जड या सर्वांमध्ये भेद आहे. अशा प्रकारचे 5 भेद ते मानतात. आणि तसे मानत असल्यामुळे मी जिथं आलो हा संत म्हणून आलो, हा तर गांजा पितो, इथं कुत्रं म्हणून पडलेलं आहे, इथं सगळ्या प्रकारची आचार शुद्धता नष्ट झालेली आहे, सोहळे नष्ट झालेले आहे, अशा प्रकारे तो मनातून खट्टू झालेला असतो. आणि तो म्हणतो ही त्याची अंतरंगी जी चर्चा चालते किंवा त्याचे चिंतन चालतं ते भगवंत साक्षात जाणतात. बाजूला बसले असतात ते, पण ते जाणतात की या ब्राह्मणाच्या मनामध्ये अशी गोष्ट चालू आहे. मग ते समोर येतात आणि ते त्याला एका ओवीमध्ये फार सुंदर पद्धतीने म्हणतात. ते म्हणतात की आम्ही भ्रष्ट आहे, पण तुम्हाला आम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या ज्या विधी आहेत त्या पूर्ण करण्याची या ठिकाणी म्हणजे व्यवस्था मी करतो. तेव्हा काय व्यवस्था करता, हे कुत्रं म्हणून पडले 4 तास होऊन, त्यामुळे मरून वगैरे पडलेलं नाही, साक्षात ते कुत्रं म्हणून पडलेलं असतं. आणि मग ते म्हणतात की त्या कुत्र्याजवळ स्वतः कैवल्यदानी शब्द वापरले त्यावेळेस दयाघन कैवल्यदानी गजानन महाराज त्याजवळ येतात, त्याला नुसतं त्या पदस्पर्श केल्याबरोबर ते कुत्रं उठून बसतं. म्हणजे ती ओवी अशी आहे, ऐसे बोलून कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी.
स्पर्श पदाचा करता त्याशी कुत्रे बसले उठून, असं दासगुण म्हणतात. 195 क्रमांकाची ती ओवी आहे. कुत्रं बसलं उठून. आता हा तो चमत्कार आहे की नाही, या चमत्कारात तर बरेच महाराज लोक इतके मोठे होऊन गेले असते, परंतु गजानन महाराजांनी हा चमत्कार जो दाखवला तो याच्याकरता दाखवला, किंवा म्हणजे कशाकरता दाखवला याचं आपण चिंतन करू. पण तत्पूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो. त्याच काळामध्ये जालन्याजवळ एक न्हावा म्हणून एक गाव आहे. त्या न्हाव्याला सुद्धा रंगनाथ महाराज होते. हे रंगनाथ महाराज, गजानन महाराजांची समाधी 1910ची, रंगनाथ महाराजांची 1915ची. हे समकालीन संत आहेत आणि हे दोन्ही संत सारखे होते, विदेही संत होते आणि त्यांच्या लीलासुद्धा अशा महाराजांच्या आगाध आहेत. ते सुद्धा सुरुवातीला एका शेठजीच्या घरासमोर मरून पडलेले कुत्रे त्यांनी ज्यावेळेस शेठजी म्हणारे एक कुत्ता उठा के जाओ रंग्या, कारण तो रंग्या वेडा होता थोडासा, रंग्या एक कुत्ता उठा के लेके जाओ. तो बोले सेठ मुझे क्या देंगे? तो बोले क्या लेगा? बोले 4 आने लूँगा. तो बोले 4 आने म्हणजे 4 आने, हाँ ठीक आहे बरं. मग रंग्या जेव्हा तिथे गेला आणि कुत्र्याला सांगितलं उठा चला, ते कुत्रं उठून बसलं. ते शेठजींनी पाहिलं, म्हणजे इकडं बंकट लागलं, तिकडे ते शेठजी होते. हे पाहिल्यानंतर 4 आणे म्हणजे त्यावेळेस रंगनाथला त्या शेठजीने त्याच्या इस्टेटच्या 4 आणे हिस्सा दिला होता. ही गोष्ट मी याच्याकरता सांगितली की ह्या गोष्टी कोइन्साइड होतात. संताचं सारखे पण आपल्याला त्याच्यातून दिसून पडतं. संताचं हे वैशिष्ट्य असतं. आणि विदेही संत साक्षात ईश्वराचे विग्रह असल्यामुळे कोणाला जिवंत करणे हे काही त्यासाठी एवढा चमत्कार नसतो, कारण ते चैतन्य स्वतः आहे. या कर्मठ ब्राह्मणाचे डोळे ओढले आणि मग ते त्याला म्हणतात, 16 ओळे तुमच्यासाठी काही वेगळी गोष्ट नाही, तुम्ही भ्रष्ट वगैरे काही नाही. आणि ते म्हणतात, तूच 16 साचार. उईपा ब्राह्मण काय म्हणतो, तूच 16 साचार, एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. पुन्हा तिथे झालं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. म्हणजे इथं सुद्धा तो ब्राह्मण म्हणतो की तुला या जगाचा उद्धार करण्याकरता ईश्वरानं पाठवलं, म्हणजे तू ईश्वराचा विग्रह आहे, तो ईश्वराचा साक्षात अंश आहे, किंवा साक्षात तो ईश्वरच आहे. म्हणून सुरुवातीला जे गजानन महाराज म्हटले की तुम्ही दोघे मिळून करावी भक्ती सच्चिदानंद हरीची, आणि तुला पाठवलं ईश्वरानं, हे तुम्हाला लक्षात येईल. 18व्या अध्यायामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची. म्हणून याच्यामध्ये मला जी गोष्ट तुमच्याही लक्षात आणून दिली मी ती, की गाडीवाला जो आहे तो ब्राह्मण सांगितला, हा कर्मठही ब्राह्मण सांगितला, पण ब्राह्मणी संज्ञा काय मुळात समजून घेणं आवश्यक आहे. मी अतिशय 2-3 मिनिटामध्ये आता ह्याचं कन्क्लुजन करतो, संपवतो. ब्राह्मणी संज्ञा जी आहे आपल्या शास्त्रानुसार त्याचं एक श्लोक आहे. माझं संस्कृत थोडं कच्चं असल्यामुळे थोडं मला सांभाळून घ्या. जन्मना जायते शूद्रः संस्काराद् द्विज उच्यते, वेदपाठी भवेद विप्रो ब्रह्म जानाति ब्राह्मण. हा श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. मग त्याचा अर्थ असा आहे की जन्मना जायते शूद्र, बुद्धीच्या दृष्टिकोनातून जन्मता मनुष्य हा शूद्र असतो. शूद्र म्हणजे कफल्लक. आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवा लागतात. इतर प्राण्याच्या लेकराला काही शिकवा लागत नाही बरं का. जन्म झाल्याबरोबर ते सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्याच्यात पिवळा खोरा जर काढला की नाही तर प्रत्येक पशुचं लेकरू जे ते आपोआप चालायला लागतं. आपण 1 वर्ष चालत नाही. जन्मना जायते शूद्र म्हणजे जन्मता आपण खरोखर शूद्र असतो, बुद्धीनं कफल्लक असतो. संस्कारात द्विज उच्चयते, मात्र हळूहळू आईवडिलाचे, समाजाचे, मित्राचे जे वेगवेगळे संस्कार घडतात त्यातून द्विज म्हणजे दुसरा जन्म, चांगला की वाईट नाही बरं का. अजून तुम्ही कुसंगतीला लागले का सुसंगतीला लागले ते नाही अजून, परंतु तुमचा जन्म दुसरा जो होतो कशातून, संस्कारातून. आता संस्कार कसे घ्यायचे ते प्रत्येकाला ठरवावं लागेल. संस्कारात द्विज उच्चते, आपल्याला संस्कारातून आपण दुसरा जन्म आपला होतो. मग तुम्ही पहा, बऱ्याचशा महापुरुषाच्या, बऱ्याचशा सत्पुरुषाच्या, त्याचबरोबर बऱ्याचशा मोठमोठ्या गुंडांच्या जीवनामध्ये असे काही काही संस्कार कुसंस्कार घडले की त्याच्यातून हे महापुरुष झाले आणि ते गुंड झाले. मग तुम्हाला संस्कार कसे घडतात ते पाहणं आवश्यक आहे. तशा प्रकारचे संस्कार आपल्याला मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून हा श्लोक सातत्याने आपल्या घरासमोर किंवा आपल्या मुलांच्या समोर पाहिजे. संस्कारातून हा द्विज म्हणजे दुसरा जन्म त्याचा होतो. आणि मग काही पंडित असतात, वेदपाठी भवे विप्रो, विप्र त्याच्यामध्ये आलेला आहे. 2-3 ठिकाणी विप्र आहे. त्या चिंचोलीचा एक विप्र असतो, त्याला गजानन महाराजांनी तो यमाचं स्वरूप दाखवलं होतं, यमाजी भास्कर.
त्याच्यानंतर एक तो बाळकृष्ण विपर असतो त्या याच्याजवळचा, त्या अकोटजवळच्या गावाचा. त्याला सकाळी सकाळी स्वतः साक्षात गजानन महाराज जाऊन भेटतात, भास्कर म्हणतात त्याला. ते विप्र जे असतात हे ज्ञानानं आणि वेद वगैरे पठन करून त्यांचं पांडित्य जे आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं असतं. पण पुन्हा इथं लक्षात ठेवा, पांडित्याला म्हणजे संस्कार रुजले, चांगले झाले, आचरण बदललं अशातला भाग नाही. पंडित बरेच सापडतील, पंडित बरेच लोक सापडतील, पण पांडित्य वेगळं, आचरणाचा फरक वेगळा. म्हणून पुंडलिक भोकरेसारखा साधा भक्त सुद्धा गजानन महाराजाच्या कृपेला वेगळ्या पद्धतीने प्राप्त झाला. ते मी सांगतो तुम्हाला. शेवटी वेदपाठी भवेद विप्रो ब्रह्मजानाती ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मणाची खरी व्याख्या इथे सांगितलेली आहे. जो या चराचर सृष्टीचा ईश्वराशी असलेला अनन्य संबंध समजून घेतो तो खरा ब्राह्मण. ब्राह्मण तो ज्यानं डिस्क्रिमिनेशन किंवा वेगवेगळ्या लोकांमध्ये फरक केला तो ब्राह्मण नाही. ज्याला सर्वाभूती समत्व जाणलं, प्रत्येकाप्रती आधार देण्याची, त्याच्या अडचणीमध्ये धावून जाण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली, आपला जो असलेल्या पूर्ण संसाधनानं समाजाची मदत करावी असं ज्याला वाटतं तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण. कारण त्याच्या लक्षात आलं की या बाजूच्याजवळ ही गोष्ट नाही, ही माझ्याजवळ जास्तीची, ही मी त्याला दिली पाहिजे. ही जाणीव त्यालाच होऊ शकते जो सर्वांना सारखेपणानं जाणतो. म्हणून जो ब्रह्माला जाणतो म्हणजे पुन्हा ते काही असं पूर्ण जाणून घ्यायची गरज नाही. या ईश्वराचं अस्तित्व चराच्या सृष्टीमध्ये सर्वांमध्ये तो बसलेला आहे. त्यामुळे सर्वाभोवती समत्व जो जाणतो तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण, असं हा श्लोक सांगतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेदपठनानं पांडित्यानं जर तुम्ही ब्राह्मण झाले असते तर वेगळी गोष्ट, पण तशा पद्धतीने माणसाला ब्राह्मण होता येत नाही. सर्वाप्रती समत्व माणसाला समजलं पाहिजे. राधाराला प्रश्न पुंडलिक भोकऱ्याचा, ती गोष्ट सांगून मी आपल्या याच्याला थांबवतो. पुंडलिक भोकरे हा तसं पाहिलं तर कुणबी समाजातला, पण तो अंगठाबाज होता, निरीक्षर होता. आणि गजानन महाराजाच्या संसर्गामध्ये सातत्यानं असल्यामुळे त्याला भक्ती मार्गाचं फार ओढ होती. परंतु सातत्यानं शेगावमध्ये आल्यानंतर, कुठे इथे गेल्यानंतर, एखाद्या सप्ताहामध्ये एखादा व्यक्ती त्याला संस्कृत वाचताना दिसायचा, गीता वाचताना दिसायचा, त्याला मोठं अप्रूप वाटायचं. मग एक दिवस त्यानं गजानन महाराजांवर ही गोष्ट म्हटली. महाराज मला त्या लोकांचा फार अप्रूप वाटतो. कशाचं? तर म्हणजे मस्त संस्कृत वाचतात, मला येत नाही. संस्कृत मला आलं पाहिजे, मला असं वाटतं, पण मला काही अक्षराची ओळख नाही. त्यावेळेस त्यानं गजानन महाराज दर्शन घेतल्यानंतर गजानन महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि हात ठेवल्यानंतर त्या दुसऱ्या क्षणापासून पुंडलिक भोकरे असं खलितपणे संस्कृत वाचायला सुरुवात झाली. याला शक्तिपात म्हणतात. म्हणजे जर ईश्वरानं ठरवलं, संतानं ठरवलं तर आपली पूर्ण शक्ती ते त्याच्यामध्ये आपल्या भक्तामध्ये उतरू शकतात. याची प्रचिती 1910ला महाराज समाधिस्थ झाले तरी आम्ही आपल्या व्यथा, आपली दुःख घेऊन जर शेगावला गेलो तर आपल्याला अजूनही त्याची भरपाई मिळते. म्हणजे तुम्ही महिनोनमहिने व्यवहारामध्ये राहिल्यानंतर जे काही टक्के टोपणे खाऊन आपल्याला ज्या जखमा होतात, मानसिक, शारीरिक, वैचारिक, त्या सर्व शेगावला जाऊन आल्यानंतर आपल्या भरून निघतात. हा शक्तिपात आहे. आणि तो शक्तिपात जो आहे तो संतांच्या ठिकाणी सातत्यानं असतो. कारण गजानन महाराजांनी शेवटी सांगितलंच की मी गेलो असं समजू नका, मी तिथेच आहे. म्हणून हा विश्वास सातत्याने आपल्यामध्ये राहिला पाहिजे. आणि आपण जन्मानं शूद्र जरी असलो, संस्कारानं आपल्याला द्विज व्हायचं जरी असलं आणि त्याच्या पलीकडे आपल्याला विप्र जरी व्हायचं असलं तरी तिथपर्यंत आपला मार्ग राहत नाही. आपण खऱ्या अर्थानं ब्राह्मण झालो पाहिजे. म्हणजे आपण सर्वाप्रती समत्व जाणलं पाहिजे. ह्या सर्व प्रकारच्या कथा ज्या आहेत, या कथाच्या अंतर्गत ज्या लीला येतात आणि त्या लीलाच्या मागाचे तत्व आहे त्या असं विशेषत्वानं आपण सर्वांनी समजून उमजून जर आपल्या जीवनामध्ये त्याचा काही कुठं अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की दासगणूंनी तुमच्या माझ्यासाठी केलेला जो गजानन महाराजांचा लीला ग्रंथ आहे तो खऱ्या अर्थानं सफल होईल. गजाननाचं चरित्र जे आहे ते दैदिप्यमान आहे. गजाननाचा मार्गदर्शक दीपस्तंभ तुमच्या माझ्या समोर गजानन विजय ग्रंथाच्या स्वरूपामध्ये दासगणूंनी मांडला. ते मानवतेवर त्यांच्या उपकाराच्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची ज्ञानेश्वरी करून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. म्हणून आपण प्रत्येक कथामधील तत्व जे आहे त्याचा अर्थ घेऊन ते तत्व जे येतं ती आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला अवलंबता येतील याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं हा जो प्रयत्न आहे उपासना केंद्राचा तोही यशस्वी होईल. आणि तुमच्यासारख्या भाविक भक्तांच्या समोर या निमित्तानं मला जे येता आलं याचंही मला खऱ्या अर्थानं समाधान लाभेल. मी तुमच्या सर्वांच्या चरणी
नतमस्तक होतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय गजानन.